प्रेज द लॉर्ड. सर्वांना देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 17 वचन म्हणतं की नीतिमान विश्वासाने जगेल. 2025 संपलं, 2026 सुरू झालं, पण अनेक जण म्हणतील की माझ्या जीवनातल्या समस्या काही संपल्या नाही, माझ्या जीवनातले अडखळणं काही संपले नाही, माझ्या जीवनातले आजारपण जसेच्या तसेच आहेत. तर परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की नीतिमान जो असतो तो विश्वासाने जगतो. म्हणजे ज्याचा विश्वास देवावरती आहे, परमेश्वरावरती आहे, तो परमेश्वर त्याच्या विश्वासाला कधीही खाली जाऊ देणार नाही. निश्चित रीतीनं परमेश्वर त्याचं जीवन आशीर्वादित करेल. म्हणून म्हटलेलं की नीतिमान ज्यावेळेस जगतो त्यावेळेस जे दिसतं त्याने तो जगत नाही, तर नीतिमान विश्वासाने जगतो. आणि ज्या नीतिमानाने परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे त्याची आशा कधीच परमेश्वर निराशेमध्ये होऊ देणार नाही, तर परमेश्वर निश्चित त्याची काळजी घेईल. म्हणून जर तुम्ही नीतिमान आहात आणि तुम्ही प्रार्थना करत आहात की परमेश्वरा बस झालं, आता मला सहन होत नाही, त्यावेळेस म्हणा की मी नीतिमान आहे आणि मला तुझ्यावर विश्वास आहे, मी विश्वासाने जगणार आहे. जो विश्वास ठेवतो तो देवाचं गौरव पाहतो. म्हणून प्रभू येशू देखील ज्यावेळेस बोलला त्यावेळेस बोलला की विश्वास ठेव. जो विश्वास ठेवतो तो निश्चित त्याच्या जीवनामध्ये देवाचं गौरव पाहतो. म्हणून नीतिमान विश्वासाने जगेल हे वचन आज आपण आपल्या मनात करून ठेवूया की मी जर नीतिमान आहे तर परमेश्वर मला जगवणार आणि निश्चित जगवणार, कारण की त्याचा शब्द आहे नीतिमान विश्वासाने जगेल. थँक्यू.